घर म्हणजे एक घराशी असणारी आपली बांधिलकी, आपली भावना हे सगळं बघता म्हणजे घराशी खूप आपलं एक जवळचं नातं असतं. फक्त त्या 4 भिंती नाहीत तर त्या एकूणच एक आपल्याशी त्यांचं एक नातं असतं, जिव्हाळा असतो. त्यावेळेस जुना असला तरीसुद्धा आम्ही ज्या भागामध्ये होतो, तो भाग बऱ्यापैकी म्हणजे डिमांडिंग होता हां, आणि हां, हां. अजूनही आहे. पण आता बघता-बघता त्याचे प्राइजेस खूप वाढलेले वाढलेले आहेत. आहेत. आणि आता जो फ्लॅट मी तिथे 2 बीएचके गार्डन फ्लॅट 22 लाखाला मी घेतला हं, माझ्या हं, हं. वडिलांकडून आणि भावाकडून. तर त्याच फ्लॅटची किंमत आत्ता 3.5 कोटी आहे. ओह! आणि तिथे म्हणजे रिडेव्हलप झालेलं आहे. हं, 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 हं. एवढ्या 7-8 वर्षांमध्ये झाली आणि आता तर अवघडच आहे म्हणजे त्या एरियामध्ये फ्लॅट येस, घेणं ॲब्सोल्युटली. कोटीच्या घरात आहे, जे आपल्याला सर्वसामान्यांना शक्य नाही. शक्य नाही. मला असं वाटतंय की जे नवीन म्हणजे लग्न झालेले असू दे किंवा नोकरीत आहे, तर त्यांनी घर घेताना विचार करावा की आपण एरियानुसार घर घ्यायचं आहे का बजेटनुसार घ्यायचं आहे? कारण का बजेट अवाजवी वाढवून कर्जाचा डोंगर करून जर आपल्याला आयुष्य जगता येत नसेल, तर अशी घरं घेऊ नयेत. हं. जे आपल्या बजेटमध्ये आहे ते घ्यावं, की जेणेकरून जिथून म्हणजे आपल्याला आपला येणारा पगार हा म्हणजे जो आपण हप्ता म्हणतो, तर हप्त्यात जाऊ नये.